राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरी सेवा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात आज 18वा नागरी सेवा दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आज नवी दिल्ली इथं अधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत. यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना विकसित भारत, नागरिक केंद्रित शासन आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विकास असून या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, जितन राम मांझी, जगत प्रकाश नड्डा आणि शिवराज सिंग चौहान हेही उपस्थितांना संबोधित करतील. हा दिवस 1947मध्ये पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतल्या मेटकॅल्फ हाऊसमध्ये प्रशासनिक सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणार्थींना दिलेल्या भाषणाची आठवण म्हणून साजरा केला जातो. पहिला नागरी सेवा दिवस कार्यक्रम 21 एप्रिल 2006 रोजी नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं झाला होता. नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार दिले जातात.